प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा परत सगळ्यांचं मी स्वागत करते। आपण कालच्या व्हिडिओमध्ये उभ्याने व्यायाम केले, ते पण पोल सोबत पार्ट 1। आज पार्ट 2 मध्ये आपण हे बसल्याने व्यायाम करणार आहोत, ते पण हे पोल सोबत। त्याच्यामध्ये तुमचं पोट, तुमचं कंबर, तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी होणार आहे, तुमची चरबी कमी होणार आहे, ते पण बसल्या बसल्या या पोल सोबत। तुमच्याकडे पण असेल तर पोल घ्या आणि बसून हे व्यायाम आरामशीर करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता। लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे। पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा। आता तुम्ही ना पोलला तुमच्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचंय आणि एकदम सरळ वरती घेऊन जायचंय। त्यावेळेस तुमचे पाय ना पूर्ण खाली राहतील आणि ज्यावेळेस तुम्ही पाय वरती आणाल त्याचबरोबर तुमचा हातामधला जो पोल आहे तो पण वरती येणार आहे। हे बघा ह्या पद्धतीने पाय उचलताय, कान पोटावरती येतोय। हे बघा ह्या पद्धतीने पोटाची चरबी कमी करायला हा व्यायाम तुम्हाला मदत करणार आहे आणि बसल्या बसल्याचे आरामशीर आहे। फक्त पोल खाली आणून तुम्हाला पायांना टॅप करायचा आहे। हे बघा ह्या पद्धतीने हा व्यायाम करायचा आहे 30 वेळा। 15-15चा सेट घ्या आणि मग हा व्यायाम तुम्ही आरामशीर करा। हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1। व्यायाम सोपा आहे, पोटावरती ताण देणारा आहे, त्याचबरोबर तुमचं पोटाची चरबी कमी करणारा व्यायाम आहे। आता याच्यातच दुसरा व्यायाम। आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं, पायांना पूर्ण तुम्हाला ओपन करायचं। जेवढे तुम्हाला ताणवता येतील ना तेवढे पाय ताणवायचे आणि काय करायचंय, पोल आहे ना तुम्हाला हे बघा फक्त तुमच्या पायाजवळ त्याचं टोक घेऊन जायचं। हे बघा या पद्धतीनं, म्हणजे ताण इकडे येतोय, ह्या मांडीला पण ताण येतोय। कराल त्यावेळेस तुम्हाला फील होईल। हे बघा इथं पण ताण पडतोय आणि ह्या मांडीला पण ताण। फक्त पाय उचलायचा नाहीये, पाय पूर्ण जमिनीला टेकलेला पाहिजे। त्याच वेळेस तितकं ताणवता येईल तितकं हे बघा ताणवायचंय। परत सरळ यायचंय, परत परत ह्या साईडचा पाय उचलायचा नाहीये, ताण कमराला आणि मांडीला आला पाहिजे। हे बघा हा व्यायाम एका साईडनं करायचा 20 वेळा, दोन्ही साईडने 40-40 वेळा हा व्यायाम करायचा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1। नक्की करून बघा। तिसरा व्यायाम, तिसऱ्या व्यायामामध्ये पोल घ्यायचा आहे आणि फक्त तुमच्या दोन्ही पायांच्या पुढे गेला पाहिजे। हे बघा इतकं वाकायचंय। त्यावेळेस पाय गोळा करायचे नाहीये, पाय उचलायचे नाही, पाय एकदम ताठ ठेवायचे।
म्हणजे मांड्यांवरती ताण आला पाहिजे आणि इथं ताण आला पाहिजे. तुमच्या पोटावरती तुमच्या जो बिंबीपासला फॅट आहे त्याच्यावरती ताण आला पाहिजे पोटावरती. ज्याचं पोट जास्त असतंय, जे पुढं आलेलं असतं त्याला वागता येत नाही, तरी तुम्ही करा, प्रयत्न करा. पहिल्या दिवशी नाही होणार, दुसऱ्या दिवशी नाही होणार, तिसऱ्या दिवशी नक्की होईल. हे बघा, फक्त पायांच्या समोर घेऊन जायचंय, परत यायचंय. हा व्यायाम करायचा आहे 40 वेळा. 20-20चा सेट घ्या, 10-10चा सेट घ्या, जसं कम्फर्टेबल असेल तसं घ्या. 1 2 3 4 5. पाय उचलायचा नाहीये, पाय जमिनीवरतीच ठेवायचे. 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बसल्या बसल्याचेच व्यायाम आहे. व्यायाम सोपे, जे तुम्हाला आरामशीर रिझल्ट देतील असे व्यायाम आहे. लगेच जाऊया पुढच्या व्यायामाकडे. आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय, मांडी घालून बसा मस्त आरामशीर. आणि मांडी घालून फक्त काय करायचं, हे बघ या पद्धतीने आहे ना, तर फक्त बसल्या बसल्या हात पूर्ण सरळ वरती जाऊ द्या, म्हणजे ताण इकडं आला पाहिजे. या पद्धतीनं दुसरा हात पूर्ण जमिनीला टेकवा. हे बघा, परत सरळ. हा व्यायाम करा 40 वेळा. 20-20चा सेट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. सगळे व्यायाम एकदम सोपे, आरामशीर तुम्ही कराल असे व्यायाम आहे मित्रांनो. नक्की करून बघा, कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय. पार्ट 1 बेटर आहे की पार्ट 2 बेटर आहे. पार्ट 3 आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. वजन कमी होईल, कंबर कमी होईल आणि पोट तर नक्कीच कमी होईल. चॅनल मला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.